नमस्कार. मी अश्विनी, लाईफ ऑफ अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे गणेश चतुर्थी, गणेशाची स्थापना. तर तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा. तुमचा हा गणेशोत्सव खूप आनंदात आणि सुखासमाधानात ऐश्वर्यात जावो ही गणेशाच्या चरणी प्रार्थना. मी पण माझ्या घरी आज गणेशाची स्थापना मी केलेली आहे. त्याचे मी काही छोटे छोटे क्लिप्स शूट करून ठेवलेले आहेत. तर ते तुम्ही बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मग गणपती स्थापना झाली, तो व्हिडिओ काही शूट केला नाही. मग आम्ही गणपतीची आरती केली मुलांनी नाहोंना घेऊन. मग गणपती बालगणेश आणला होता. यावेळेस मुलांचा हट्ट होता की बालगणेशाच हवा आहे. मग बालगणेश आणला आणि सुंदर अशी त्याची सगळी आरास मांडून आम्ही छान अगदी भक्तिमय वातावरणामध्ये त्याची आरती केली. गणेश आमचा खूप गणूला गोड होता. मग त्याला हार दुर्वा, लाईट्स वगैरे सगळं मुलांनी हे केलं होतं. आणि मग त्या दिवशी विदर्भातील दालबट्टी याचा बेत आम्ही केला होता. बट्टी होती, वरण त्याची जी दाल आहे ती केली होती आणि कोशिंबीर केली होती आणि गव्हाची खीर एक केली होती. ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तर हे असं सुंदर मकर आम्ही बांधलेलं होतं, जे पाईपापासून तयार केलेलं. आणि काही डेकोरेशनचे ज्या माळा किंवा लटकन वगैरे बाहेर मिळतात ते आणून त्याला रॅप करून असं एक छोटंसं असं मकर ह्या गणुल्यासाठी तयार केलं होतं. आणि त्यानंतर आता गौरीही होत्या. गौरीचा प्लॅन तर मला वाटतं गणपतीच्या 2 दिवस अगोदर ठरला, कारण माझ्या प्रत्येक वर्षी गौरी ह्या गावी असतात. आणि यावर्षी अचानक आहोंनी सांगितलं की गावी जाता येणार नाही, आपल्याला गौरी इथेच करायच्यात. आणि मग एवढी धावपळ पळापळ, घर आवरण्यापासून गौरी आणण्यापासून सगळं सामान जमवण्यापासून अतिशय घाईगडबडीमध्ये ह्या गौरी व्हायला, पण अतिशय सुंदर आणि खूप म्हणजे जशा हव्या होत्या तसेच हे सुंदर असे मुखवटे मला मिळाले. आणि माझ्या मैत्रिणींनी पण यामध्ये खूप मला मदत केली. त्या सगळ्यांमुळं माझा गौरीचा सण अगदी खूप सुंदर पार पडला. मग ह्या गौरी मी घरामध्ये आपल्या ज्या पारंपरिक पद्धतीनं आणतात त्या पद्धतीनं मी गौरीला 3 सांजेला घरामध्ये आणलं होतं. घरातली सगळी कामं वगैरे आवरली आणि मग आता गौरीला उभा करण्याची तयारी चालली होती. तर मी सांगितल्याप्रमाणे हे मकर आहे आमचं. आणि ही जी गौरी आहे ती आम्ही ऑलरेडी तिला सजवून म्हणजे साडी वगैरे ड्रेप करून तिला अशी उभा केली होती. तर या सगळ्यांमध्ये माझ्या लेकीची मला फार मदत झाली. वयाने लहान आहे पण मॅच्युरिटीने खूप मोठी आहे ती. माझ्याहीपेक्षा मोठी म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण तिला सगळ्या गोष्टी खूप छान जमतात. सर्व गुणसंपन्न आहे. अभ्यासातही आहे, कलाकुसरीमध्येही आहे, जगण्यात वागण्यात बोलण्यातही आहे आणि सगळंच खूप सुंदर आहे तिचं. म्हणजे कोणी ठरवून देखील तिच्यासारखं होऊ शकत नाही, इतकं तिचं सगळं व्यवस्थित आणि परफेक्ट आहे. तर मग ह्या गौरीला मी जी उभा केली होती साडी वगैरे ड्रेप करून, तिला मग मी दागिने वगैरे घातले. हाईट उंच होती म्हणून मला खुर्चीवर उभं राहावं लागलं. ह्या दुसऱ्याही गौरीला आम्ही परफेक्ट सुंदर अशी साडी नेसवली होती. तिलाही सगळे दागिने वगैरे आम्ही घातले. झालं असं की गौरीसाठी मी वेगळ्याच बांगड्या आणल्या होत्या, पण नेमक्या ती साईज त्यामध्ये बसेना. मग ऐनवेळी जे माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या मी ट्राय केल्या, तर त्या गौरीला छान बसल्याही आणि छानही दिसत होत्या. मग मी त्याच बांगड्या तिला हे करायचं ठरवलं. असं म्हणतात ना की गौरी तिचं सगळं करून घेते, हे ॲक्च्युली खरंच आहे. कारण 4-5 दिवसापूर्वी हे नियोजन ठरलं आणि ते इतकं सुंदर झालं होतं की प्रत्येकजण येणारा हेच म्हणत होता की वाटतच नाही आहे की ही 4-5 दिवसाची तयारी आहे. आणि ही खरोखर 4-5 दिवसाचीच तयारी होती. त्यामध्ये मग ती खेळणी असेल, सगळे फराळाचं सामान असेल, सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीनं जमून आल्या होत्या की गौरींचीच कृपा होती, ती महालक्ष्मीचीच कृपा होती की तिनं ते सगळं खूप छान जमवून आणलं आणि माझ्याकडनं तिची सेवा करून घेतली. खेळणीचा विषय असा होता की मी आईला फोन केला की म्हटलं यावर्षी गावी काय जायचं नाही आहे, तर गौरी वगैरे इथेच मला उभ्या कराव्या लागणार आहेत. तर मग आईने सांगितलं की तुझ्याकडे खेळणी वगैरे तिथं काहीच नसेल, मग काय करतेस? मी म्हटलं आता बघू कसं कसं जमतंय. मग त्यानंतर आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर म्हणून एक गाव आहे, तिथे आठवडी बाजार असतो. नेमका तो बाजार होता दुसऱ्या दिवशी. मग आई आणि वडील तिथे गेले. त्यांना जे जे आवडेल तिथून व्हिडिओ कॉल वगैरे करून मला त्यांनी ती सगळी खेळणी तिथनं घेतली, ती एका बॉक्समध्ये भरून सगळी व्यवस्थित रॅप केली. आणि मग आईकडे पण गौरी असतात, मग तिने तिच्या गौरीसाठी फराळाचं काही काही थोडं थोडं सामान बनवलं होतं. तिने ते सगळं सामान पिशवीमध्ये भरलं, पॅक केलं आणि ते सगळं माझ्या इकडे पाठवून दिलं. म्हणतात ना बाईला माहेर असावं, तर ते खरंच आहे.
आई वडील भाऊ बहिणी यांच्याशिवाय आयुष्याला खरंच अर्थ नाही आहे. ही लोक जेवढं निस्वार्थ प्रेम करतात ना, तेवढं आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर कुणीच निस्वार्थ प्रेम करू शकत नाही. मला आठवतं, जर तिने हे सगळं सामान नसतं जमवून दिलं तर माझ्यासाठी हा सण एवढा उत्साहाचा करणं खरंच झालं नसतं. तिने खूप मदत केली आणि तिने ते सगळं जमवून दिल्यामुळं मला हे खूप करणं इझीही झालं आणि महालक्ष्मीने ते माझ्याकडनं करूनही घेतलं. तर हा आमचा गणुल्या. त्यानंतर गौरीच्या हळदी कुंकाच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. मग मी सकाळी लवकर उठले होते 5 वाजता. मग मी हा सगळा स्वयंपाक बनवला आणि मला हेही सांगायला आवडेल की मी स्वयंपाक फक्त 10 ते 11च लोकांचा बनवला होता आणि तरीसुद्धा माझ्याकडे नाही म्हटलं तर 20-21 लोकं आरामात जेवली. माझ्या मैत्रिणी असतील, माझे काही जवळचे रिलेटिव्ह असतील, जे खरंच काही लोकं माझ्या आयुष्यामध्ये अशी आहेत ना की ती खूप निस्वार्थपणे माझ्यावर प्रेम करतात. म्हणजे माझ्याकडनं कुठल्याही गोष्टीची त्यांना अपेक्षा नसते आणि मी त्यांना काही देतही नाही, त्यांच्याकडनं कधी काही घेतही नाही. पण ही लोकं खरंच मी काय कमवलं असेल ना आयुष्यात तर ही लोकं कमवलेली आहेत. त्यानंतर हळदी कुंकाच्या दिवशी तर मला कुठे जाणं शक्य झालं नाही. पण माझ्या घराच्या समोर बिल्डिंगमध्ये माझी एक मैत्रीण राहते, तिच्याकडे मी 2 मिनिटासाठी जाऊन आले. तर तिच्या ह्या गौरी आहेत, त्यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर वडगावमध्ये माझी एक मैत्रीण राहते, तिच्याकडे पण गौरी असतात. ती तिच्या गौरी करून मला इतकी तिची पण मदत झाली, भरपूर मदत झाली. मग मी तिच्याकडे पण गेले, तिच्या पण गौरीचा हळदी कुंकू घेतला आणि ही सुंदर अशा तिच्या पण गौरी तिने सजवल्या होत्या. तिची ही मुलगी मोठी आहे, त्या दोघी मायलेकींनी मिळून अतिशय सुंदर आरास तिच्या ही गौरीची होती. तिने ही प्रत्येक गोष्ट खूप मनोभावेने केली होती. ती ही खूप करते देवाचं आणि तिच्या खूप श्रद्धा आहे तिची पण देवीवरती. त्यामुळं तिने पण अतिशय सुंदर पद्धतीने हे सगळं गौरीचं सामान जमवलं होतं आणि तिची ही आरास मला फार आवडली. खूप मनोभावे भक्तीने तिने हे सगळं केलं होतं. त्यानंतर हळदी कुंकाच्या दिवशी संध्याकाळी 10:30 वाजता माझ्या घरातली लोकं आली, कारण माझं तिकडे जाणं शक्य झालं नाही. आमच्या नवऱ्यातल्या घरी पण गौरी असतात, पण माझ्याकडे असल्यामुळे मला तिकडे पूर्ण वेळ देता आला नाही. मी त्यांना फोन केला होता तर मग सगळे आले. सुरुवातीला तुम्ही जे बघितलं आलेल्या त्या माझ्या सासूबाई आहेत, दुसऱ्या आहेत मावस सासूबाई, त्यानंतर छोटे दीर, मोठे दीर, ह्या 2 जावा आणि ह्या लास्ट आल्या त्या आहेत नणंदबाई. तर मग ही छोटी छोटी आमची टिल्ले पिल्ले आमच्या छान गप्पा टिंगल टवाळी चालू होती. छान काही 1-2 तास काही ते बसले होते, ते आम्ही अतिशय छान एन्जॉय केलं. चहा कॉफी काही कोणीच घेतली नाही, छान थोड्याशा गप्पा मारल्या, सगळ्यांनी दर्शन घेतलं गौरीचं आणि मग वेळ झाली त्यांना बाय बाय करायची. मग आम्ही खाली आलो, सगळ्यांनी बाय बाय केलं. सगळ्यांना खूप आवडले आरास, खूप तोंड भरून कौतुक केलं. मलाही फार बरं वाटलं की ते तिथलं सगळं करून सुद्धा माझ्यासाठी इथपर्यंत आले, माझं ते छोटंसं कौतुक बघायला आणि खरंच खूप प्रेमळ आहेत. तर हा होता आजचा व्लॉग. फॉर वॉचिंग.